18 वर्ष पगार मिळाला नाही म्हणून एका शिक्षकानं टोकाचं पाऊल उचललं। बीडच्या कृष्णा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या केज शाखेसमोरच त्यांनी फाशी घेतली। संस्थाचालक मुंडेंचं नाव घेत त्यांनी धक्कादायक आरोप केले। गेली 18 वर्ष पगार न देणाऱ्या या मुंडेंविरोधात काय कारवाई करणार? शिक्षकाला एवढ्या टोकाचा निर्णय घ्यायला लावणाऱ्या मुंडेवर अटकेची कारवाई कधी होणार असा सवाल आता उपस्थित होतोय। तर आत्महत्याआधी या शिक्षकानं आपल्या 3 वर्षांच्या मुलीला भावनिक पत्रही लिहिलं। त्यात त्यानं काय आरोप केलेत पाहूया। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। श्रावणी बाळा, तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर। बाळा, तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं। बाळा, या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ केला। विक्रम बाबूराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला। मला हे हाल करून मारणार आहेत। मी फक्त विचारलं होतं की तुमच्या शाळेवर गेली 18 वर्ष झालं काम करतोय, अजून मला पगार नाही, आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम मुंडे म्हणाले की तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा। हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यानंतर या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली। श्रावणी बाळा, हे सर्व राक्षस आहेत। या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे। तर या शिक्षकानं कोणत्या मुंडेंवर आरोप केलेले आहेत पाहूया। विक्रम बाबूराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, आरोप असलेले हेच ते मुंडे आहेत। अतुल विक्रम मुंडे, गोविंद आव्हाड,